नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. In our earlier video, we are studied about the gravitation, circular motion and centripetal force. या अगोदरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय, त्यानंतर वर्तुळाकार गती कशाला म्हणतात आणि अभिकेंद्री बल कशाला म्हटलं जातं याबद्दल शिकलो आहोत. Today we are going to study about the Kepler's laws. आज आपण केप्लरच्या नियमांविषयी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी फार पूर्वीपासून प्लॅनेटरी मोशन किंवा प्लॅनेटरी पोझिशन जी आहे म्हणजे ग्रहांची गती किंवा ग्रहांची जी स्थिती असते, ग्रहांची जी जागा असते, त्याबद्दल अगदी पूर्वीपासूनच जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत ते स्टडी करत आलेले आहेत. त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. बिफोर द सायंटिस्ट गॅलिलिओ हे शास्त्रज्ञ यांच्या अगोदर संपूर्ण जे ऑब्झर्वेशन्स होते ते ऑब्झर्वेशन्स नेक्ड आय म्हणजेच उघड्या डोळ्यांनी केले जात होते. बट आफ्टर दॅट गॅलिलिओ यांनी टेलिस्कोपचा शोध लावला आणि टेलिस्कोपच्या साहाय्याने म्हणजेच दुर्बिणीच्या साहाय्याने प्लॅनेटरी मोशन, प्लॅनेटरी पोझिशन, स्टार्सची पोझिशन म्हणजेच आकाशामध्ये असणारे ग्रह, तारे, उपग्रह यांची नेमकी जागा कशी असते, ते कशा पद्धतीने रिव्होल्यूशन करतात याबद्दल अगदी सहजतेने निरीक्षण होऊ लागलं. हे तर झालं टेलिस्कोपच्या संशोधनानंतरची गोष्ट, दुर्बिणीच्या संशोधनानंतरची गोष्ट. परंतु त्यापूर्वी ही जी सर्व निरीक्षणे होती, ही सर्व निरीक्षणे उघड्या डोळ्यांनी केली जात होती. आणि बाय द 16th सेंचुरी म्हणजे 16व्या शतकापर्यंत लॉट्स ऑफ डाटा हा कलेक्ट झाला होता अबाउट द प्लॅनेटरी पोझिशन. ग्रहांच्या स्थितीबद्दलचा, ग्रहांच्या गतीबद्दलचा भरपूर असा डाटा जो आहे तो 16व्या शतकापर्यंत गोळा झालेला होता, जमा झालेला होता. केप्लर या शास्त्रज्ञांनी याच डाटाचा, याच माहितीचा अभ्यास केला, स्टडी केला आणि त्यांनी प्लॅनेटरी मोशन बद्दल काही लॉज मांडले. ज्यावेळेस त्यांनी या प्लॅनेटरी मोशनच्या डाटाचा, ग्रहांच्या गतिविषयक जी माहिती संग्रहित झालेली होती त्या माहितीचा अभ्यास केला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की प्लॅनेटरी मोशन जी आहे म्हणजेच ग्रहांची गती जी आहे ती स्पेसिफिक लॉज ओबे करते. म्हणजे काहीतरी नियमांचं पालन जे आहे ते त्या ग्रहांकडून केलं जातं, ज्यामुळे ते जे ग्रह आहेत ते ग्रह विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. आणि यासाठी त्यांनी काही नियम मांडले. त्या नियमांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. केप्लर्स लॉ समजण्याच्या अगोदर आपल्याला एका भौमितिक रचनेविषयी म्हणजे जिओमेट्रिकल शेप विषयी जाणून घ्यायचं आहे. आणि त्या जिओमेट्रिकल शेपचा, त्या भौमितिक रचनेचं जे नाव आहे ते आहे एलिप्स. एलिप्स म्हणजे लंबवर्तुळ. then what is meant by ellipse? Ellipse means an ellipse is a curve obtained by cutting cone in an inclined plane. कोन म्हणजे शंक्वाकार जो आहे किंवा शंकूच्या आकाराची जी रचना असते त्या रचनेला तिरकसपणे काप दिल्यानंतर जो जिओमेट्रिकल शेप, जी भौमितिक रचना आपल्याला मिळते, या आकृतीत दाखवल्या पद्धतीने कोनला जर आपण अशा पद्धतीने इन्क्लाइन्ड प्लेन मध्ये म्हणजे तिरकस काप दिला तर या तिरकस कापामधून जी भौमितिक रचना तयार होते त्या भौमितिक रचनेला एलिप्स म्हणजेच लंबवर्तुळ असं म्हटलं जातं. दिस एलिप्स हॅज द 2 फोकल पॉइंट्स. हा जो लंबवर्तुळ आहे या लंबवर्तुळाला 2 फोकल पॉइंट्स म्हणजे 2 नाभीय बिंदू असतात. दे आर शोन ॲज द F1 and F2. या डायग्राम मध्ये ते F1 आणि F2 या पद्धतीने दाखवलेले आहेत. कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट जे आपण आता शिकणार आहोत, केप्लर्स लॉज म्हणजेच केप्लर्सचे नियम. की केप्लरने प्लॅनेटरी मोशनचं ऑब्झर्वेशन करून किंवा कलेक्ट झालेल्या डाटाचा अभ्यास करून कशा पद्धतीने प्लॅनेटरी मोशन्स ज्या आहेत
त्या होत असतात किंवा ग्रह परिभ्रमण करत असतात, ग्रहांना गती प्राप्त झालेली असते, ते कोणते लॉज ओबे करतात, ते ग्रह कोणत्या नियमांचं पालन करतात, त्याबद्दल त्याने त्याच्या 3 नियमांमध्ये 3 सिद्धांतांमध्ये सांगितलेलं आहे. त्यापैकी पहिला सिद्धांत आहे बेटा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन at one of the foci. What is the law? The orbit of a planet. Orbit of a planet is an ellipse. म्हणजे ग्रहाची जी कक्षा असते ती कक्षा, जसे आपण म्हणतो की ग्रहाची कक्षा आपण कशी कन्सिडर केलेली आहे, वर्तुळाकार कन्सिडर केलेली आहे, परंतु अकॉर्डिंग टू द केपलर्स लॉ द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. ग्रहांची जी कक्षा आहे ती इलिप्स शेपची असते, म्हणजे लंब वर्तुळाकार असते, विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय, ज्यामध्ये सूर्य हा एका नाभीवर स्थिरावलेला असतो किंवा जे 2 फोकल पॉइंट्स असतात त्या 2 फोकल पॉइंट पैकी एका फोकल पॉइंटवर असतो सन. ॲज गिव्हन इन द डायग्राम, जसे आकृतीमध्ये दाखवलेले आहे बघा. सपोज ए इज द प्लॅनेट. ए हा प्लॅनेट आहे, तो रिव्हॉल्व करतोय सन भोवती. Here S letter stands for the sun. Sun is at an foci. सन जो आहे, सूर्य जो आहे, तो एका फोकल पॉइंट जवळ आहे आणि हा जो ए प्लॅनेट आहे, हा ए प्लॅनेट या लंब वर्तुळाकार कक्षेभोवती परिभ्रमण करतो. ओके. The next law is the line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of टाइम. सूर्याला आणि ग्रहाला, सूर्य आणि ग्रह यांना एकमेकांशी जोडणारी जी रेषा आहे ती रेषा समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असते. हियर द एरिया ऑफ BSA is equal to the area of CSD because the line joining the planet and the sun sweeps equal area in equal intervals of time. असं का? कारण ही जी लाईन आहे जी ग्रहाला आणि सूर्याला आपापसात जोडते, ही जी लाईन आहे ही लाईन समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असते. म्हणजेच या आकृतीमध्ये पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागला आहे तेवढाच कालावधी पॉइंट सी पासून पॉइंट डी पर्यंत जाण्यासाठी लागलेला आहे. अँड इफ वी जॉईन दिस पॉइंट्स टू द सन, जर आपण हे बिंदू सूर्यासोबत जोडले तर याचं जे क्षेत्रफळ आहे म्हणजे एरिया ऑफ CDS इज इक्वल टू द एरिया ऑफ ASB. द थर्ड Kepler's law states that the square of its period of revolution is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. Let's see the square of its period of revolution. Its period of revolution means the period of revolution of the planet. ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतो, सूर्याभोवती फिरतो, तो जो काळ असतो त्या काळाला म्हणजेच ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणाऱ्या काळाला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच परिभ्रमण काळ असं म्हटलं जातं. मग केपलर काय सांगतोय आपल्याला की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच परिभ्रमणाच्या काळाचा जो वर्ग आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल, तो समप्रमाणात बदलतो. समप्रमाण म्हणजे काय सांगतं बेटा आपल्याला की एखाद्या वस्तूची व्हॅल्यू जर इन्क्रीज होत असेल तर दुसऱ्या वस्तूची व्हॅल्यू सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये इन्क्रीज होत असते. The square of its period of revolution is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. Cube of the mean distance. Cube means घन. Mean distance of the planet from the sun. ग्रहाचं सूर्यापासूनचं जे अंतर आहे त्या अंतराच्या घनाला परिभ्रमण काळाचा जो वर्ग आहे तो वर्ग समप्रमाणात बदलतो. बघा, the square of its period of revolution is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. That means if we consider the period of revolution as the t,
म्हणजेच परिभ्रमण काळ जर आपण टी म्हणून कन्सिडर केला and the distance of the planet from the sun is considered as the r. परिभ्रमण काळ टी म्हणून कन्सिडर केला आणि ग्रह आणि सूर्यामधलं जे अंतर आहे ते अंतर आपण r म्हणून कन्सिडर केलं तर स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे परिभ्रमण काळाचा वर्ग हा समप्रमाणात बदलतो त्या दोघांमध्ये असणाऱ्या अंतराच्या घनाला म्हणजेच क्यूब ऑफ द डिस्टन्स बिटवीन them. If we remove this proportionality sign, we should put the constant. Proportionality sign काढण्यासाठी म्हणजे हे समप्रमाणाचं चिन्ह काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कॉन्स्टंट पुट करावा लागतो. म्हणून मी या ठिकाणी कॉन्स्टंट पुट केला t स्क्वेअर इज इक्वल टू k r क्यूब. t स्क्वेअर इज इक्वल टू k r क्यूब. k is the constant. What is the k? k is the constant. k काय आहे बेटा? k हा स्थिरांक आहे. t square is equal to k r square, that is t square is equal to k r cube. Here t square is directly proportional to the r cube, that means t square is equal to k r cube, that means t square upon r cube is equal to k. आपल्याला स्थिरांकाची किंमत मिळते स्थिरांक बरोबर t स्क्वेअर अपॉन r क्यूब. In this way, according to the planetary motion, Kepler stated these three laws. केपलरने प्लॅनेटरी मोशनचं ऑब्झर्वेशन केलं, कलेक्ट झालेल्या डाटाचा अभ्यास केला आणि या अभ्यासावरून अशा पद्धतीने त्याने हे 3 नियम मांडले. पहिला नियम आहे the orbit of a planet is an ellipse with the sun is at the one of the foci. The second law is the line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. And the third law is the square of its period of revolution is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. In this way we have seen the 3 laws given by the Kepler. Kepler stated all these 3 laws only according to the observation of the planetary motion. केपलरने हे जे तिन्ही लॉज मांडले आहेत ना बेटा, हे तिन्ही लॉज फक्त ग्रहांच्या परिभ्रमणाची जी गती आहे त्या गतीचं निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणावरून त्याने हे नियम मांडले आहेत. त्यामुळे त्याच्या या नियमांना लिमिटेशन्स आहे, मर्यादा आहे किंवा त्याच्या या नियमाचा ड्रॉबॅक आहे. तो ड्रॉबॅक, त्याची त्रुटी, त्याची चूक ती अशी की लिमिटेशन्स ऑफ द केपलर्स लॉज किंवा ड्रॉबॅक्स ऑफ द केपलर लॉज इज he had no explanation as to why they obey these laws. त्याच्याकडे ते जे ग्रह आहेत ते ग्रह त्याच्या या नियमांचं पालन का करतात याबद्दल काहीही एक्सप्लेनेशन म्हणजेच स्पष्टीकरण नव्हतं. त्याला हे सांगता येत होतं की ते जे ग्रह आहेत ते ग्रह या 3 नियमांनुसार सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात, परंतु ते ग्रह हे 3 नियम का पाळतात? व्हाय दॅट प्लॅनेट्स ओबे दिस लॉज. ग्रहांकडून या नियमांचं पालन कशा पद्धतीने होतं याबद्दलचं एक्सप्लेनेशन तो करू शकला नाही. म्हणून केपलरचा हा ड्रॉबॅक आहे किंवा केपलरचा हे एक लिमिटेशन आहे ज्याद्वारे तो प्लॅनेटरी मोशन अशा पद्धतीने का परिभ्रमण करतात किंवा प्लॅनेटरी मोशन अशाच प्रकारची का आहे ज्याबद्दलचं एक्सप्लेनेशन या केपलर्स लॉज मध्ये आपल्याला मिळत नाही. मग न्यूटनने काय केलं बेटा? न्यूटनने केपलर्स लॉज ऑफ मोशन जे आहेत प्लॅनेटरी मोशनचे, केपलरचे हे जे नियम आहेत याच नियमांच्या आधारे त्याने स्वतःचा जो नियम आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तो नियम जो आहे तो जगासमोर मांडला की कशा पद्धतीने ग्रह सूर्याभोवती फिरत असतात किंवा जे सॅटेलाइट्स आहेत ते प्लॅनेट भोवती फिरतात म्हणजे उपग्रह ग्रहाभोवती फिरतात. कोणत्या नियमानुसार ते परिभ्रमण करत असतात त्याचं एक्सप्लेनेशन मॅथमॅटिकल प्रूफ जे आहे ते न्यूटन देऊ शकला. तर आता आपण पुढे बघूया युनिव्हर्सल
law of gravitation given by the Newton. Okay, now we are start the universal law of gravitation which is given by the Newton. आता आपण न्यूटनने जो विश्व गुरुत्व सिद्धांत सांगितलेला आहे त्या सिद्धांताविषयी माहिती घेऊया की कशा पद्धतीने युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटनने स्टेट केला आहे किंवा सिद्धांत मांडलेला आहे. Newton stated that every object in the universe attracts every other object with the definite force. न्यूटनचं असं म्हणणं होतं की प्रत्येक वस्तू जी आहे ना ती वस्तू स्पेसिफिक अशा फोर्सने दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते आणि याचाच विचार करून त्यांनी हा जो लॉ आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तो मांडलाय. त्याची स्टेटमेंट अशी आहे बेटा की अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विश्व गुरुत्व स्थिरांकाच्या सिद्धांतानुसार अकॉर्डिंग टू दिस लॉ एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स attracts every other object with a force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. बघा किती सोपा नियम आहे हा. या नियमानुसार असं सांगण्यात येतं की विश्वातील प्रत्येक वस्तू जी आहे ती वस्तू दुसऱ्या वस्तूला विशिष्ट अशा बलाने स्वतःकडे आकर्षित करत असते आणि हे जे परस्पर आकर्षण बल आहे हे आकर्षण बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला समानुपाती असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. तर त्या दोन वस्तूंमध्ये जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाला ते व्यस्त प्रमाणात म्हणजेच इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं, व्यस्त प्रमाणात बदलतं. असा हा सिद्धांत आहे. अशी ही या सिद्धांताची स्टेटमेंट आहे, व्याख्या आहे. याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन अशा पद्धतीने सपोज दॅट देअर आर टू ऑब्जेक्ट्स, ऑब्जेक्ट ए अँड द ऑब्जेक्ट बी having the mass m1 and m2 are placed at a distance d from each other. सपोज दोन वस्तू आहेत, वस्तू ए आणि वस्तू बी, या दोन्ही वस्तू आपण एकमेकांपासून डी एवढ्या अंतरावर ठेवलेल्या आहेत आणि त्या दोन वस्तूंचं जे वस्तुमान आहे ते आहे सपोज ए या वस्तूचं वस्तुमान असेल m1 आणि बी या वस्तूचं वस्तुमान असेल m2. तर या नियमानुसार द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट्स, या दोन वस्तूंमधलं जे परस्पर आकर्षण बल आहे ते आकर्षण बल या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणात बदलतं. दॅट इज F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2 and this force is inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे परस्पर आकर्षण बल जे आहे ते बल त्या दोन वस्तूंमध्ये जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाला व्यस्त प्रमाणात बदलते. सो वी गेट F is directly proportional to m1 m2 divided by d square. प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढायचं म्हटलं बेटा, प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढण्यासाठी आपल्याला इक्वल टू आणि कॉन्स्टंट त्या ठिकाणी पुट करावा लागतो, ठेवावा लागतो. मग F इज इक्वल टू या ठिकाणी G इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तो विश्व गुरुत्व स्थिरांक आहे म्हणून तो या ठिकाणी घेतलाय. F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 divided by d square. Then we get the value of capital G is equal to F d square upon m1 m2. m1 m2. In this way, this is the formula. हे सूत्र आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे विश्व गुरुत्व स्थिरांकाचं. and we can write the SI unit of these universal gravitational constant. या विश्व गुरुत्व स्थिरांकासाठी आपण SI युनिट, SI एकक लिहू शकतो, ते डिराइव्ह करू शकतो. डिराइव्ह कशा पद्धतीने करायचं? हियर दिस इज द युनिट, न्यूटन इज द युनिट ऑफ द फोर्स, सो दॅट वी राईट हियर न्यूटन. न्यूटन हे बलाचं एकक आहे म्हणून इथे न्यूटन लिहिलं SI एकक. त्यानंतर d स्क्वेअर म्हणजे अंतर, d स्टँड्स फॉर डिस्टन्स,
डीचा अर्थ काय आहे? अंतर. आणि अंतराचं जे SI एकक आहे ते आहे मीटर. मग इथे अंतराचा वर्ग म्हणून इथे मीटरचा सुद्धा काय येईल बेटा? वर्ग येईल. डिवाइडेड बाय m1 इंटू m2. द SI युनिट ऑफ मास इज द किलोग्रॅम. वस्तुमानाचं जे SI एकक आहे ते आहे किलोग्रॅम. दॅट्स व्हाय किलोग्रॅम इंटू kilogram. Kilogram into kilogram means kilogram square. Then we get the SI unit for the universal gravitational constant. विश्व गुरुत्व स्थिरांकासाठी आपल्याला या ठिकाणी SI एकक मिळतंय न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. यालाच आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम निगेटिव्ह स्क्वेअर. ऋण वर्ग येतो त्याचा. कारण जी छेदस्थानची संख्या असते छेदस्थानच्या संख्येचा वर्ग हा अंशस्थानी येत असताना ऋण होत असतो. म्हणून अशा पद्धतीने सुद्धा हे जे SI एकक आहे ते आपल्याला लिहिता येऊ शकतं. द व्हॅल्यू फॉर द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे विश्व गुरुत्व स्थिरांकासाठीची जी किंमत आहे वैश्विक किंमत ती आहे कॅपिटल G इज इक्वल टू 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ही व्हॅल्यू अगदी तशाच पद्धतीने जशा तुम्ही बीजगणित आणि भूमितीमध्ये पायची किंमत वापरता. पायची किंमत 3.14 किंवा 22 अशी आपण वापरत असतो. तशाच पद्धतीने युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट विश्व गुरुत्व स्थिरांक जो आहे विश्व गुरुत्व स्थिरांकाची किंमत असते 6.67 गुणिले 10⁻11 आणि त्याचा SI एकक पुढे आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला. तसेच त्याचा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सुद्धा बघितलेला आहे. पुन्हा एकदा स्टेटमेंट बघूया युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची. According to this law, every object in the universe attracts every other object with a definite force, which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. अशा पद्धतीने हा नियम आपण बघितला. आता या ठिकाणी बघा बेटा की हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे त्या दोन वस्तूंमध्ये जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाला तो व्यस्त प्रमाणात असतो. मग हा जो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे हा न्यूटनने कशा पद्धतीने मांडला? केप्लरच्या कोणत्या नियमाची त्याला यासाठी साथ मिळाली आणि त्याने हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत जगासमोर मांडला त्याविषयी आता आपण जाणून घेऊया की तो कशा पद्धतीने प्रूव्ह करतो. Force is inversely proportional to the square of the distance between them. आताच आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला की ज्यानुसार दोन वस्तूंमध्ये जे परस्पर आकर्षण बल असतं ते आकर्षण बल त्या दोन वस्तूंच्या गुणाकाराशी समानुपाती असतं. तर त्या दोन वस्तूंमध्ये जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाला ते व्यस्त प्रमाणात बदलतं. मग न्यूटनने हे कशा पद्धतीने सिद्ध केलं की that force which attract the two objects towards each other is inversely proportional to the square of the distance between them. केप्लरच्या लॉचा सहारा घेऊन किंवा केप्लरच्या नियमाचा संदर्भ घेऊन कशा पद्धतीने त्याने हे सिद्ध केलंय त्याचं एक्सप्लेनेशन आता आपण बघूया बेटा. As we know, the formula for the centripetal force is F is equal to mv square upon r. सेंट्रिपिटल फोर्स अभिकेंद्री बल की ज्यावेळेस एखादी वस्तू ही वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असते त्यावेळेस त्या वस्तूवर तिच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत असतं त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बल असं म्हणतो. मग सपोज दॅट ऑब्जेक्ट हॅव्हिंग द मास इज रिव्हॉल्विंग अराउंड अ सर्क्युलर पाथ विथ अ व्हेलॉसिटी v and that object is at a distance r from the center of the circle. समजा एखादी वस्तू आहे m एवढं वस्तुमान असणारी ती एका वर्तुळाकार मार्गाने v एवढ्या व्हेलॉसिटीने v एवढ्या वेगाने गतिमान आहे. ती वस्तू आणि त्या वर्तुळाकार मार्गाचा जो केंद्र आहे त्या दोघांमधलं अंतर आहे r. Then we get the formula for the centripetal force. अभिकेंद्री बलाचं जे सूत्र आहे ते आहे F
इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आपण वर्तुळाकार गती शिकलोय बेटा. वर्तुळाकार गती म्हणजे नेमकं काय असतं की ज्यावेळेस एखादी वस्तू ही वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असते त्यावेळेस त्या वस्तूच्या गतीला आपण वर्तुळाकार गती असे म्हणतो. सपोज दॅट हा एक वर्तुळाकार मार्ग आहे. या वर्तुळाकार मार्गाने एक वस्तू मार्गक्रमण करत आहे ज्या वस्तूचं वस्तुमान आहे m. तर या वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करणं म्हणजे दिस इज द पेरिमीटर ऑफ अ सर्कल. हे डिस्टन्स कव्हर करणं म्हणजे पेरिमीटरचं जे डिस्टन्स आहे बेटा ते कव्हर करणं. दॅट्स व्हाय वी गेट द वन रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट. ग्रहाचं जे एक परिभ्रमण आहे ते परिभ्रमण दुसरं तिसरं काहीही नसून पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट आहे. म्हणजे त्या वर्तुळाकार मार्गाचा जो पेरिमीटर आहे त्या पेरिमीटर एवढं जे अंतर आहे ते अंतर त्या ठिकाणी कापलेलं असतं. अँड वी नो द फॉर्म्युला फॉर द पेरिमीटर इज 2 pi r. पेरिमीटर ऑफ अ सर्कल. वी नो द फॉर्म्युला फॉर द पेरिमीटर ऑफ अ सर्कल इज 2 pi r. Period of the revolution of the planet is considered as the t. ज्यावेळेस एखादा ग्रह वर्तुळाकार मार्गाने परिभ्रमण करतोय त्यावेळेस त्याचा जो परिभ्रमण काळ आहे तो t या अक्षराने कन्सिडर केला जातो. अँड वी नो द फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जर एखादा ग्रह जो आहे तो वर्तुळाकार मार्गाने परिभ्रमण करतोय, वर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतोय, तर त्यावेळेस त्याची जी व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी त्याचा जो वेग आहे तो वेग म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाइम. आता मार्ग वर्तुळाकार आहे की नाही? मग मार्ग वर्तुळाकार आहे म्हणजेच पेरिमीटरच्या थ्रू तो जो डिस्टन्स आहे तो कव्हर केला जातोय. म्हणून आपण या ठिकाणी डिस्टन्स साठी फॉर्म्युला घेतलाय बेटा 2 pi r. And the time of revolution is considered as the capital T. We get V is equal to 2 pi r upon t. 2 pi r का घेतलंय? कारण this is the perimeter of the circular path. That's why we get 2 pi r. म्हणून आपण या ठिकाणी 2 pi r घेतलाय. आणि टाइम म्हणजे वन रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ जो आहे that is the period of revolution time t. We have the formula for the centripetal force is mv square upon r. Put the value of v that is 2 pi r upon t in this formula. Then we get f is equal to m v square आहे. So 2 pi r upon capital T square divided by r. Take these r at a numerator. हा डिनॉमिनेटरचा जो r आहे तो न्यूमरेटरला म्हणजे छेदस्थानी जो r आहे तो आपण अंशस्थानी घेतला. छेदस्थानचा r हा अंशस्थानी जात असताना रेसिप्रोकल त्याचा घेतला जातो. रेसिप्रोकल घेतला जातो म्हणजेच त्याचा व्यस्त घेतला जातो. म्हणून आपल्याला या ठिकाणी सूत्र मिळतं f is equal to m 2 चा स्क्वेअर 4 pi square r square upon t square into 1 by r. r या ठिकाणी कट झालाय बेटा. त्या ठिकाणी एकच r आहे. 4m pi square upon r upon t square. Multiply and divide these value by the r square. That's why f is equal to 4m pi square upon r square. These r and r square when multiply we get r cube. r चा आणि r वर्गाचा गुणाकार झाला तर आपल्याला r cube मिळते. हा t वर्ग जशास तसा. According to the Kepler's law, the square of the period of revolution is directly proportional to the cube of the distance between the sun and the planet. केपलरच्या नियमानुसार परिभ्रमण काळाचा जो वर्ग आहे तो वर्ग सूर्य आणि ग्रहाच्या दरम्यान जे अंतर असतं त्या अंतराच्या घनाला व्यस्त प्रमाणात बदलतो. आणि म्हणून आपल्याला सूत्र मिळालं होतं बघा की k is equal to t square upon r cube. बट या फॉर्म्युल्यामध्ये r cube हे वर आहे, t स्क्वेअर हे खाली, म्हणजे r cube हे अंशस्थानी आहे, t स्क्वेअर हे छेदस्थानी आहे.
याचा हा व्यस्त आहे, म्हणून आपण k चा सुद्धा काय घेऊया बेटा, व्यस्त, रेसिप्रोकल. वी शुड टेक द रेसिप्रोकल ऑफ k. When we write the reciprocal of k, 1 by k is equal to हा जो डिनॉमिनेटरचा r क्यूब आहे हा न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरचा t स्क्वेअर हा डिनॉमिनेटरला येईल. म्हणजेच आपल्याला मिळेल 1 by k is equal to r cube upon t square. Put this value in the equation. We get f is equal to 4m pi square upon r cube k. Here 4m pi square and k are the constant. That's why we write here f is equal to constant into 1 upon r square. F is equal to constant into 1 upon r square. That means f is inversely proportional to the 1 upon and r square. Here we prove the Newton's law of gravitation. या ठिकाणी आपण सिद्ध केला बघा की न्यूटनने काय म्हटलं होतं, दोन वस्तूंमधलं जे अंतर आहे ते अंतर त्या दोन वस्तूंमध्ये असणाऱ्या परस्पर आकर्षण बलाशी व्यस्त प्रमाणात काय होते बेटा, बदलते. अंतराचा जो वर्ग आहे, दोन वस्तूंमध्ये असणारे जे परस्पर आकर्षण बल आहे ते आकर्षण बल त्या दोन वस्तूंमध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाला व्यस्त प्रमाणात बदलते. अशा पद्धतीने आपण ते सिद्ध केलंय. हिअर द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ जो आहे अबाउट द डिस्टन्स, अंतरासंबंधीचा जो व्यस्त प्रमाणाचा नियम आहे तो नियम या ठिकाणी सिद्ध होतो. आणि अशा पद्धतीने न्यूटनने सेंट्रिपिटल फोर्स जो आहे, ग्रह ज्यावेळेस परिभ्रमण करत असतात सूर्याभोवती त्यावेळेस सूर्याकडून जो सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतो ग्रहांवर, त्या सेंट्रिपिटल फोर्सच्या सहाय्याने हा जो नियम आहे हा नियम या ठिकाणी मांडला आहे. धन्यवाद. 10वी ऑनलाईन रेग्युलर बॅचेस इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संस्कृत सह मराठी व सेमी इंग्रजी माध्यमकरिता ऑनलाईन क्लासेससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि घरी बसूनच अभ्यास करा. जयस्वाल बोराडे है तो सब कुछ मुमकिन है.